जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती जामनेर शहरात आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य सवाद्य शोभायात्रा या प्रसंगी जामनेर शहरातून काढण्यात आली। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले। म्हणजे आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती आज संपूर्ण जामनेर शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत। तर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे नगर तसेच जामनेर तालुक्यातील सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे व ते आपल्याला या जयंतीनिमित्त शुभेच्छाही देत आहेत। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। खरोखर आयोजकांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय पिछाडलेला असा समाज होता, परंतु अण्णाभाऊंच्या आशीर्वादाने, अण्णाभाऊंच्या मार्गदर्शनाने, चळवळीतून हा पूर्ण समाज या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आज खरोखर एक यशाचा मार्ग अण्णाभाऊंनी या समाजाला आणि आपल्या देशाला या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी माननीय जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्यासुद्धा या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत। त्यांच्या तर्फे सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा आम्ही देतो। या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजनाचे अध्यक्ष आमचे सागर भाऊ, त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे समाधान भाऊ, माननीय साहेब आपलं संतोष भाऊ कंडारे, अतिशय म्हणजे सगळं गेल्या महिन्यापासून यांची या कामाची तयारी चालते आणि या महापुरुषाला आयुष्यभर आठवणीत ठेवावं आणि नवीन पिढीलाही त्याची चालना मिळावी म्हणून या माध्यमातून आपल्या समाजाला एक वेगळं प्रेरणास्थान, आपल्या समाजाची प्रेरणा पुनश्च वाढो आणि तरुणांमध्ये एक प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावं आणि अण्णाभाऊंच्या पावलावर पाऊल पूर्ण समाजाने चालावं ही ज्या ठिकाणी या टीमचं हेतू असतो आणि त्यानिमित्ताने सर्वांनी मिळून या ठिकाणी या सर्व समाजाला घेऊन चालणारा असा वर्ग आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97वी जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातील जामनेर शहरातील सर्व मातंग समाजाला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना, देश बांधवांना मी माझ्यातर्फे व समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम दिवसेंदिवस असाच यशस्वी होत राहो ही प्रार्थना करतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 97व्या जयंतीनिमित्त ज्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या आयोजकांचे मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण त्यांनी हा कार्यक्रम पुरेपूर करण्याचा आणि सक्सेस करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो। तसेच बाहेरून आलेले प्रमुख पाहुणे यांचे मी मनापासून आभार मानतो आणि अण्णाभाऊ साठेंच्या 97व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। जयंती असल्यामुळे आपण जो आज कार्यक्रम जो आमच्या कार्यकर्ते, आमचे मित्रपरिवारांनी जो कार्यक्रम घेतला, जयंती साजरी केली, त्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना असंच कार्यक्रम पुढे भविष्यात ते चांगला करो एवढीच मी प्रार्थना करतो। 1 ऑगस्ट 1920 रोजी माननीय साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस। आज 97वी साहित्यांची जयंती। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य होऊन दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी भर पावसात की जो पाऊस भूतोनं भविष्य पडलेला होता, अशा पावसामध्ये देखील 20,000 लोकसंख्या घेऊन बाबा अण्णाभाऊ साठे यांनी जो मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये उद्गार केलं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भी भुकी आहे। म्हणजे बाबा अण्णाभाऊ साठे यांना त्याच दिवशी समजलं होतं की ही आझादी अजून खोटी आहे बा आणि या देशातील जनता अजूनही भुकेली आहे, गरिबीची आहे। म्हणजे त्यांनी त्या वर्षी ओळखलं होतं। एवढं भान असलेला योग पुरुष साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व मातंग समाजातर्फे सर्व जामनेरवासियांना, पूर्ण महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती जामनेर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक संपूर्ण जामनेर शहरातूनही निघत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सर्व जामनेर तालुक्यातील वासियांना या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरामन एजेस खानसह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर।
जामनेर तालुका भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आणि भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। यानंतर उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले। पोलीस स्टेशन या ठिकाणी जगबदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव या आपल्या कणखर वाणीतून आणि लेखणीतून अंधश्रद्धा आणि जातीभेदावर घाव घालणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती आज जामनेरवासी मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण येथील कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया। जय मूल्यवासी साथियो, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्व बहुजन बांधवांना हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण भारतामध्ये नाही, महाराष्ट्र जगाच्या बाहेर असं अण्णाभाऊ साठे यांचं कार्य, तर त्यांनी गायलेली छक्कड आणि स्वतः त्यांनी लिहिलेली छक्कड मी आपल्यासमोर सादर करतो। जिल्हा प्रभारी या नात्याने जागृत जनता यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तालुकाभर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम लावणार आहेत। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली। काय म्हणता अण्णाभाऊ साठे? माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली। आहो ताटातूट केली या गरिबी नामा दोघांची, आहो ताटातूट केली या गरिबी नामा दोघांची। झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, येड होती त्या भल्या पाटेची, बांधा झाली भाकर तुकड्याची। आणि खालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, मैना रत्नांची खा। अण्णाभाऊ साठे काय म्हणता? मैना रत्नांची कान, माझा जीव की प्राणशे सुखाला वान। हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती अकायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली। अजून काय म्हणतो? बामन बुवा बहुजनांचा विकास नाही म्हणतो। गोंधळी बुवा, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल? गोंधळी बुवा आपल्याला जावं लागेल भारत मुक्ती मोर्चा दरबारात आणि वामन विश्राम साहेबांच्या दरबारात। असं होय, म्हणजे आपल्याला विचाराच्या दरबारात जावं लागेल, तेव्हा या बहुजन समाजाचं प्रबोधन होईल। होय त्यासाठी हा तुम्ही कार्यक्रम लावलाय गोंधळी बुवा? गोंधळी बुवा, मग गोंधळी ना आम्ही महापुरुषांचे गोंधळी। अरे गोंधळी ना महापुरुष। आजची जयंती जी आहे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यामध्ये माझा असा एक नशिबवान व्यक्ती आहे मी, की भाग्यवान व्यक्ती आहे की आज माझा स्वतःचा वाढदिवस असल्यामुळे मी खूप काही मागच्या जन्मात पुण्य केलेलं असेल ते आजचा योग माझा, की आज त्यांना माझा वाढदिवस आला, त्याबद्दल मी फार काहीतरी मागच्या जन्मात केलेलं पुण्य आज मला आडवायला असं मला वाटायला लागलं आहे। तर आपण पाहिलं तेथील कार्यकर्त्यांनी सुंदर असं काव्य या ठिकाणी सादर केलंय आणि पृथ्वी ही शेषनागाच्या फणावर नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे असा संदेश देणारे आपले अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर त्यांनी लढा दिला। अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानलेले होते। त्यांची जयंती आज या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी ही करण्यात आली। कॅमेरामॅन एजाज खानसह मी मिनाल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। जामनेर शहरातील गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे प्रमुख श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भक्तगणांकडून आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात 55 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून श्याम चैतन्य महाराज यांना त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली। गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या आश्रमात सुद्धा या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन सुद्धा आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्याचप्रमाणे आश्रम परिसरातील मैदानात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले। रक्तदान म्हणजे हे श्रेष्ठ दान। तर आज श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी आपल्या जामनेर तालुक्यातील तहसीलदार नामदेव टुडेकर, त्याचप्रमाणे ही
नायब तहसीलदार यांनी आज या ठिकाणी रक्तदान हे केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून ह्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया. आज मीरा हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या तालुक्यातील एक वैभव श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे दुसरा युग असा आहे की आज महसूल दिन आहे आणि असं म्हणता येईल की या महसूल दिनाचं एका महसूल विभागाच्या महत्त्वाच्या दिनी औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन रेड क्रॉस सोसायटी जळगाव आणि नायको पॉईंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदात्यांचा सहभाग, उत्स्फूर्त प्रतिसाद आजच्या या रक्तदान शिबिराला मिळत आहे. या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी मी श्याम चैतन्य महाराजांना जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महसूल दिनाच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व समाज बांधवांना महसूल दिनाच्या देखील शुभेच्छा व्यक्त करतो. श्याम चैतन्य महाराजांच्या वाढदिवसानिमित्त हे जे काही रक्तदान शिबिर घेतलं गेलं त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मी स्वतः या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आज आमचा महसूल दिन आणि श्याम चैतन्य महाराजांचा वाढदिवस या संयुक्त जो काही या ठिकाणी जे आपण त्याला म्हणता येईल की योग म्हणायचा, त्या योगाला राहून मी या ठिकाणी रक्तदान स्वतः केलं. तर तुम्ही रक्तदान हे केलेलं आहे, तर तुम्ही या युवकांना काय संदेश देणार? युवकांना मी एवढा संदेश देईल की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि जेवढं आपण रक्त देऊ तेवढंच आपल्या शरीरामध्ये पुन्हा रक्त तयार होईल, तेवढीच आपल्याला एनर्जी. त्यामुळे प्रत्येक युवकाने या ठिकाणी रक्तदान दिलं पाहिजे. आशिष वाघ हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्या या प्रतिक्रियाही जाणून घेऊया. आज श्री श्याम चैतन्य महाराज यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी जो माझ्या हॉस्पिटलला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्याचं आयोजन केलं ते मी माझं भाग्य समजतो. त्यांच्यामुळे आज माझ्या हॉस्पिटलला एक मोठा आणि चांगला पुण्याचा कार्यक्रम घेतला जात आहे. हे माझ्यासाठी भाग्याचंच आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने बऱ्याच लोकांचे प्राण वाचतात आणि जसं तहसीलदार साहेबांनी सांगितले की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात नवीन रक्त लगेच तयार होत असतं, ते सत्य आहे. तसं म्हणून रक्तदान करायलाच पाहिजे. त्याचबरोबर मी आज टायको पॉईंट संस्था आणि श्री श्याम चैतन्य महाराज यांच्या संयुक्ताने जे आमच्याकडे मीरा हॉस्पिटल या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प झाला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना मी शुभेच्छाही देतो. तर महेंद्र बावीसकर हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्या या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. खरोखर या ठिकाणी जो आज महाराजांचा औचित्य साधून या ठिकाणी रक्तदान शिबिर हे जे टायको पॉईंटने जे आयोजित केलेलं आहे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्या टीमचे अध्यक्ष आमचे संजय भाऊ, त्यानंतर अरुण तोमर सर, त्यानंतर आमचे राजेंद्र भाऊ आणि या संपूर्ण टीमला जे दवाखाना उपलब्ध करून दिला आहे, दवाखान्यानंतर तर अद्यावत हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आमचे असे वाक्स डॉक्टर साहेब आणि योगायोग म्हणावं. आज महसूल दिनही आहे आणि त्याचं महसूल दिनाचं आता सरांनी सांगितलंच की त्या महसूल दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आमचे नायब तहसीलदार कासोडे साहेब यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या तरुणांना या ठिकाणी प्रेरणा दिलेली आहे. आणि खरोखर बाबांचे आशीर्वाद तालुक्याला आहेतच. त्यानिमित्ताने या ठिकाणी टायको पॉईंटने आणि मीरा हॉस्पिटल या दोघांच्या संयुक्त मदतीने
विद्यमान म्हणण्यापेक्षा संयुक्त मदतीने या ठिकाणी जो रक्तदानाचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यानंतर बाबांच्या आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्या ठिकाणी वृक्षलागवड सुद्धा म्हणजे पर्यावरणाचं संतुलन सुद्धा या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न टायकोकाईन या ठिकाणी करत आहे. खरोखर असे कौतुकास्पद असेच कार्यक्रम या संपूर्ण टायकोकाईनच्या टीमने करावेत आणि लोकांना त्याचा लाभ मिळावा हीच या ठिकाणी मी या लोकांना शुभेच्छा देऊ इच्छितो. गुरुदेव सेवा आश्रमचे सचिव रवी भाऊ महाजन हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया. परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि महसूल दिनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आज शुद्ध शर्करा योग म्हणावा लागेल आणि या योगाच्या निमित्ताने आज जे जामनेर तालुकावासियांच्या वतीने आणि ट्रायकोकॉइन आणि गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट यांच्या वतीने हा जो कार्यक्रम रक्तदान शिबिराचा घेण्यात येतो आहे याला जो खऱ्या अर्थाने तालुक्यातील सर्व युवकांचा प्रतिसाद मिळतो आहे हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. आणि यापुढे अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्यासाठी निश्चितच गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट आणि ट्रायकोकॉइनच्या माध्यमातून याही पुढे असे कार्यक्रम घेण्यात येतील असं मी गुरुदेव सेवा आश्रमच्या वतीने जाहीर करतो. डॉक्टर सुभाष पवार सर हे या ठिकाणी उपस्थित आहे व रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हणून ते आपल्याला रक्तदानबद्दलची सविस्तर माहिती हे या ठिकाणी देत आहेत. आज श्री श्याम चैतन्य महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जे ब्लड डोनेशन कॅम्प आहे ते चांगला प्रतिसाद मिळत आहे. ब्लड डोनेशन कॅम्पचा एक मोठा फायदा तर सगळ्यांना माहिती की जीवदान मिळतं दुसऱ्याला, ते सगळ्यांना माहिती. मी दुसरा एक ॲस्पेक्ट दाखवेल की स्वतःसाठी किती महत्त्वाचं आहे रक्तदान करणं. एका रक्ताच्या बॅगमधनं 3 ब्लड कंपोनंट्स बनतात म्हणून जवळपास 3 लोकांचं जीवदान होतं पेशंटचं. ती एक वेगळी गोष्ट, पण स्वतःचं सुद्धा जीवदान होऊ शकतं. कसं होतं मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक 4-6 महिन्यात जो माणूस ब्लड डोनेशन करतो आणि एक माणूस जो करत नाही, सपोज काही ॲक्सिडेंट झाला, ब्लड लॉस झालं तर त्याचं शरीर तयार असतं त्या ब्लड लॉस एक्लोमटाईज करायला. कारण की त्याचं शरीर जे असतं त्याला सवयीच असतं 200-400 ब्लड ml गेल्यानंतर सुद्धा ते सस्टेन करतं. आणि त्याच्याच बाजूला जो कधीच ब्लड डोनेट करत नाही त्याचं शरीर त्या गोष्टीला सवयीचं नसतं. म्हणून काही ॲक्सिडेंट झालं, काही ब्लड लॉस झालं तर जो माणूस ब्लड डोनेट करतो 4-6 महिन्यात त्याचं शरीर जे आहे ते तग धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचतं आणि बाकीचे जे धोके आहेत त्याला खूप कमी असतात. त्याच्याच बाजूला जो ब्लड डोनेशन करत नाही त्याच्या जीवाला बराच धोका असतात, ॲक्सिडेंट, बाकीच्या इमर्जन्सी केसेस. म्हणून मी तर असं सांगेन की ब्लड डोनेशनचे 1 फायदे दुसऱ्याला आहे पण 10 फायदे ब्लड डोनरला आहे. म्हणून प्रत्येकाने ब्लड डोनेट केलं पाहिजे. स्वतःसाठी मी म्हणेन की स्वतःसाठी ब्लड डोनेट केलं पाहिजे. श्री गुरुदेव सेवा आश्रम या ठिकाणी तर श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी वाचनालयाचे उद्घाटन हे करण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी वृक्षरोपणाचा देखील कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला. तर या ठिकाणी जिल्हा परिषद माजी सदस्य दीपक राजपूत हे या ठिकाणी आहेत व आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेऊया. आज श्याम चैतन्य महाराजांच्या वाढदिवसानिमित्त इथे सर्व जमलेले भक्तगण आणि आज एक चांगला कार्यक्रम इथे घेण्यात आला. एक 52 यांनी रक्तदान केलेलं आहे व वृक्षरोपणाचा एक कार्यक्रम चांगल्यापैकी आलेला आहे. तरी महाराजांना खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो व त्यांना शुभेच्छा देतो. इथे जमण्याचं एक कारण, मुख्य उद्देश हा आहे की श्याम चैतन्यजी महाराजांचा आज वाढदिवस आहे आणि अशा वाढदिवसाच्या समयी आज इथे आपण सर्व जमलेलो आहोत महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि या वाढदिवसाचा औचित्य साधून आज टायकोकॉइन कंपनी ह्या टीमने सुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य आज इथे या कार्यक्रमामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि इथे आज सुरुवातीला सकाळी ब्लड डोनेशन कॅम्प लावण्यात आला नवीन मीरा हॉस्पिटलमध्ये. तिथे 52 युवकांनी आणि सर्वांनी तिथे ब्लड डोनेट केलं, रक्तदान केलं. रक्तदान हे महादान आहे. तिथे गणनीय व्यक्तींनीसुद्धा रक्तदान केलं. मी सुद्धा स्वतः हजर होतो. तहसीलदार साहेबांनीसुद्धा तिथे रक्तदान केलेलं आहे. आणि आज इथे सर्वच विभागातून आज पोलीस निरीक्षक साहेबसुद्धा आहेत, तहसीलदार साहेब आहेत, नगरसेवक आहेत आणि संपूर्ण नायब तहसीलदार साहेबसुद्धा आहेत. आणि आज दीपक भाऊ राजपूत
माजी जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा इथे आलेले आहेत. आज महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण इथे जमलेलो आहोत. हा एक योग आहे, हा संगम आहे. तर या संगमी मी असं म्हणतो की जी आध्यात्मिक विचारधारा आहे, या आध्यात्मिक विचारधारेमुळे आमचं तर जीवन उद्धरणारच, पण पिढीचं जीवन उद्धरेल आणि पिढीसुद्धा आमची जी सुजलाम सुफलाम होईल, की यांचं विचार प्रगत होईल. आज अशा विभूतींचं असणं हे फार मोलाचं आहे आणि अशा या मौलिक स्वामीजींच्या सानिध्यामध्ये आम्ही जमलेलो आहोत. यांना पुन्हा उदंड आयुष्य लाभो परमेश्वराकडे हीच आम्ही परमेश्वरांनी विनंती करतो. जय श्री कृष्ण. प्रिय बंधुओं, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट की स्थापना 2007 में हुई. उसके बाद गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट की ओर से चल रहे निरंतर कार्य बाल संस्कार शिविर, नवयुवक संस्कार शिविर, व्यसन मुक्ति शिविर, वृक्षारोपण, जो हमारे गरीब बच्चे हैं उनको शालेय वस्तु जितनी आश्रम से बने उतनी हम मदद करते हैं. और इंटीरियर में जाके जहाँ पर बड़े डॉक्टर नहीं आ सकते जैसे MD MS, ऐसे इंटीरियर में जाकर मेडिकल कैंप लेना फ्री में टोटल मेडिसिन सहित. और अभी आश्रम की तरफ से एक नई अभ्यासिका भी शुरू करी. तो निरंतर 7 साल से कार्य चलते रहे हैं. ये कार्य में अकेले की वजह से नहीं हो रहा है, मेरी सारी टीम है. आज टाइको कैन मेरे साथ में है, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट है, हमारे जामनेर के अधिकारी है. सारे लोगों का मुझे आज तक बड़ा प्यार मिला है, बड़ा सम्मान मिला है. और मेरे जो भी कार्य में उनको मैंने बुलाया, उन्होंने पूरे दिल से आकर मुझे सहयोग किया. इस माध्यम से आज जन्मदिन तो मेरे लिए कोई बहुत बड़ी बात नहीं है, सभी के जन्मदिन होते हैं. मैं कोई बड़ा आदमी नहीं हूँ, लेकिन एक कोई निमित्त चाहिए होता है. जन्मदिन की कोई बात नहीं, मेरी एक इच्छा थी कि अपने से समाज का कुछ सेवा हो बने. तो एक नया कार्यक्रम शुरू किया कि आज रक्तदान शिविर हो, वृक्षारोपण भी चलते रहते हैं, अभ्यासिका भी हुई. तो इस रक्तदान के माध्यम से सुना है मैंने कि एक बैग से 4 लोगों का जीवन बच सकता है. इसलिए रक्तदान महादान. हम यहाँ आराम से बैठे हैं, लेकिन हमारी फोर्स बोर्ड पर लड़ती है दुश्मनों के साथ. कई बार उनके साथ में क्या क्या होते अपन व्हाट्सएप पर देखते रहते हैं, मीडिया पर देखते रहते हैं. तो मुझे लगा कि हम यहाँ बैठे बैठे तो कुछ नहीं कर सकते, लेकिन एक रक्तदान के माध्यम से उन तक एक हमारा एक बूंद भी पहुँच गया तो कहीं ना कहीं हमारा जीवन सफल हुआ और हम एक अच्छा कार्य किए, ऐसा समाधान हमको मिले. और रक्तदान से दूसरी ओर फ़ायदा होता है कि हमारा भी शरीर में एक नई चेतना मिलती है. कुछ गड़बड़ हो रहा अपने ब्लड में, तो वो भी निकल कर एक नया ब्लड शुरू होता है. तो हमारे लिए भी प्लस है. कई लोगों के मन में आता है कि रक्तदान देने से कमजोरी आती है, ऐसा कुछ भी नहीं है. मैंने व्यक्तिगत रक्तदान दिया है, मेरा वजन केवल 50 है, 50 किलो है, कोई दिक्कत नहीं. मैं सुबह से लेकर अभी तक जैसा का वैसा हूँ. रक्तदान देने के बाद में मुझे कुछ भी दिक्कत नहीं हुआ. मैं युवाओं को कि हम व्यसन में जीवन बर्बाद न कर हमारा रक्त हमारे समाज के लिए, हमारे देश के लिए, हमारे एयर फोर्स के लिए हम ऐसे काम में आगे आए, व्यसन से बाहर निकले. यही गुरुदेव सेवा आश्रम का ट्रस्ट का एक उद्देश्य है. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. पुनः मेरी टाइको कैन टीम, गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट और मेरा JBN महाराष्ट्र टीम, इनको पूरे को मैं दिल से उनको सबको मैं हृदय से धन्यवाद दूंगा कि मेरे ईश्वरीय कार्य में आपका इतना अच्छा सपोर्ट. ईश्वर आपको अच्छे काम करने के लिए बहुत शक्ति दे, मुझे भी शक्ति मिले, जिससे अपन समाज का कार्य कर सके. इन्हीं 2 शब्दों के साथ में ओम शांति शांति शांति. तर श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे हे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यांच्या गुरुदेव सेवा आश्रम या ठिकाणी वाचनालयाचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे जामनेर तालुक्यातील जे पदाधिकारी होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तर त्यांनी आपल्याला रक्तदानाविषयी सविस्तर माहितीही दिलेली आहे. त्याचमुळे रक्तदान म्हणजे हे सर्वश्रेष्ठ दान असे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत. कॅमेरामन विकास इंगळेसह मी जय इंगळे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती फत्तेपूर गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या विद्यमाने अभिवादन सुद्धा करण्यात आले.
नमस्कार, आपण पाहता JBN महाराष्ट्र न्यूज. आपण आलो आहोत आज फत्तेपूर या भागातील एका भागामध्ये ज्या ठिकाणी लोकशाहीर तसेच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे. आणि हा छोट्या खाणी कार्यक्रम या ठिकाणी यांनी आयोजित केलेला आहे. सर्व समाज बांधव असतील किंवा इतर सर्व काही जे समाजातील घटक असतील ते सर्व एकत्रित येत अतिशय जल्लोषात आणि उत्साहात त्यांनी ही जयंती साजरी केलेली आहे. अशाच प्रकारे आपण जाणून घेऊया काही त्यांच्या प्रतिक्रिया. जयंतीनिमित्तानं आज सगळे उपस्थित झाले इथं, याचं सगळ्याचं आभारी आम्ही. फतेपूर ह्या ठिकाणी आपल्या सुभाषपुऱ्यामध्ये मातंग समाजाची आणि अण्णाभाऊ साठेची जयंती 1 ऑगस्ट ह्या ठिकाणी मोठ्या उत्सवापर्यंत झालेली आहे. जास्त झालं, खरं वाईट झालं, भलं वाईट झालं तर तो जाब त्या मातंगाला विचारला जात होता. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, काम करण्याचा अधिकार नव्हता आणि काम करण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांच्याजवळ पैसा येईल कुठून म्हणून ते दारिद्र्यामध्ये भरडल्या जात होती. पैसा नव्हता आणि मुलं पोरं बाया या सर्व उपासमारीनं टाचा घसून मरत होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर त्यांच्या पुढे मार्गच नव्हता. लहान लहान भुकेली मुलं, जेवायला काय नाही आणि म्हणून त्या काळामध्ये फकीरासारखा त्या फकीराने आणि त्यांचा जो काही ग्रुप होता, समूह होता, त्या समूहाने चोरी करून आपला उदरनिर्वाह, आपल्या समाजाचा, आपल्या नातेवाईकांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे म्हणून चोरी करूया या संकल्पनेने त्यांनी सुरुवात केली. आणि चोरी करण्यामध्ये त्यांना भीक मागण्यामध्ये लाज वाटत होती. पूर्वीचा समाज हा स्वाभिमानी होता. कोणाच्या पुढे हात पसरवणं म्हणलं म्हणजे त्यांना लज्जा वाटत होती, म्हणून कोणापुढे त्यांनी हात फैलावला नाही, असा तो पूर्वीचा समाज होता. आणि फकीराने चोरीला सुरुवात केली आणि एका कृष्णा नावाचा जो मनुष्य होता त्याच्या बंगल्यावर फकीराने दरोडा घातला. आणि त्या दरोड्यामध्ये जो घरमालक होता, रात्रीचा अंधार होता आणि ज्या वेळेस त्या घरमालकाचा आणि फकीराचा आमनासामना झाला त्यावेळेस तो घरमालक त्या एका रूमच्या बाजूला असा उभा राहिला आणि फकीरा बोलला, तू मला अडवू नकोस, मी जे काम करायला आलो आहे ते मला करू दे. त्यावेळेस त्या दरवाजा उघडल्यानंतर त्या घरमालकाची पत्नी आणि 2 मुली त्या खोलीमध्ये असतात. आणि ज्या वेळेस फकीरा त्या महिलेच्या समोर जातो, ती महिला म्हणते, बाबा हे आमचे दागिने आहे गळ्यातले, हे सोनं आहे, हे सर्व घे, पण आम्हाला हात लावू नको. त्यावेळेस फकीराच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि फकीरा म्हणतो, भगिनी, बहीण, माझी भूक तुमची आबरू घेऊन भागणार नाही, आमची भूक अन्नानेच भागणार आहे, म्हणून मी तुमचे दागिने किंवा तुमची आबरू घ्यायला आलो नाही. आणि त्या तिजोरीचं कुलूप तोडलं जातं आणि त्या तिजोरीमधली जी संपत्ती असते ती संपत्ती फकीरा लुटून नेतो आणि आपल्या सहकार्यांना, आपल्या समाजाला वाटतो आणि त्यातला काही हिस्सा हा अण्णाभाऊ साठेच्या आईला 2 उंजळी देतो आणि एक भविष्यवाणी करतो की आपल्याला जो मुलगा झालेला आहे तो आपल्या घराचं नव्हे तर आपल्या समाजाचं सुद्धा नाव करेल. आणि तो निघून जातो. आणि अण्णाभाऊचा जन्म हा झाल्यानंतर अण्णाभाऊ शाळेत जायला लागतो. अण्णाभाऊ खूप काही मोठी शिकले नव्हते, फक्त 1.5 दिवस शाळेत गेले होते. एका मुलाशी, सवर्णाच्या मुलाशी अण्णाभाऊचं भांडण होतं
त्या भांडणामध्ये अण्णाभाऊ त्या मुलांना मारतात. सारखी वारकी मुलं असतात आणि तो मुलगा शिक्षकाला सांगतो की मला अण्णाभाऊनी मारलं. त्यावेळेस शिक्षक त्याला हात पुढे करायला लावतात आणि त्याच्या हातावर छडीने मार देतात. आणि ते शिक्षक पंताजवळ जातात आणि सांगतात की या मुलाला मारलं. आणि त्यावेळेस पंत त्या मुलाच्या आईवडिलांना बोलवतात, अण्णाभाऊच्या वडिलांना बोलवतात, त्यांच्या मामांना बोलवतात, फकीरांना. आणि तिथे सांगतात की तो अण्णाभाऊ साठे जो असतो तो शिक्षकाला बाहेर येऊ देतो शाळा सुटल्यानंतर. आणि बाहेर आल्यावर अण्णाभाऊ साठे एक मोठा दगड घेतात आणि त्या मास्तराच्या पाठीत मारतात. मास्तर जमिनीवर कोसळतो आणि तो मास्तर पंताजवळ जाऊन वरड करतात. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेच्या वडिलांना आणि मामांना बोलावण्यात येतं. ज्यावेळी ते पंत त्या मुलाचा हात पाहतात त्यावेळेस मास्तराला बोलतात की हे काय गुरासारखं मारणं झालं काय. पण आत्ताच बघितलं कशा प्रकारे छोटे खाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. प्रास्ताविकापासून तर थेट अण्णाभाऊंचं पूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी मांडण्यात आलं. लहानपणापासून तर थेट अण्णाभाऊ अंत्ययात्रेपर्यंतचा त्याचा पूर्ण प्रवास हा कशा प्रकारे गेलेला आहे आणि ते कसे साहित्य सम्राट होते आणि त्यांचं पूर्ण आयुष्य कशा प्रकारे समर्पित झालेलं आहे या समाजासाठी, या देशासाठी, हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या भाषणातून मांडलेला आहे. आणि हा जो छोटेखानी कार्यक्रम होता हा या ठिकाणी संपलेला आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. कॅमेरामन राजू मनियारसह मी रिपोर्टर हसमुख नेरिया, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, फतेपूर. जामनेर शहरातील काँग्रेस पक्षाचे युवा तडफदार नेते शंकर राजपूत यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. आज या निमित्त जामनेरपुरा येथील मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विविध शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याबरोबर जामनेरपुरा रस्त्यावर वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. आपण आलेलो आहोत जामनेर शहरातील जामनेरपुरा जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी. आज शंकर पहलवान म्हणजेच शंकरभाऊ राजपूत यांचा आज वाढदिवस. त्यांनी आपला वाढदिवस जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप करून केला आहे. तर आपण याबद्दलची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. कसं आहे की मी स्वतः एक सामान्य परिवारात जन्मलेला एक व्यक्ती आहे. आम्ही जेव्हा शाळेत जात होतो त्यावेळेला आम्हाला दप्तर नेण्यासाठी थैलीसुद्धा नसायची. म्हणून मला असं वाटलं की या विषयात आपण एक चांगलं काम आपल्याकडून झालं पाहिजे. म्हणून आपण आपलं गरिबाच्या विद्यार्थ्यांना, कारण मोठमोठ्या शाळेमध्ये मोठ्यांचीच मुलं असतात, मराठी माध्यम जिल्हा शाळेमध्ये गरिबांची मुलं असतात, म्हणून त्यांना वया पुस्तक काहीतरी आपण द्यावं अशी माझी इच्छा झाली. आणि आमच्या कार्यकर्त्यांनी तो नियोजन आखला. मला न कळता त्यांनी सांगितलं की आपल्याला वया पुस्तक वाटायचे आहे. तर त्यांना मी बारबार सांगतो की बा मला काही भेटत नव्हतं, एक गरीब परिस्थितीला आपण जन्माला आलो आहे, आपण चांगलं सहकार्य करत राहायचं, कोणासाठी धावून जायचं, वेळ प्रसंगी तसं असलं तसं वागत राहायचं. तर ते मुलांनी ते लक्ष ठेवलं की यांना वया वाटपाचा कार्यक्रम ठेवावा आपण, कारण आपण ह्या परिस्थितीतून पुढे गेलो तर हे जे मुलं आहे हे सगळे गोरगरिबांचीच मुलं आहे. कारण जिल्हा परिषदमध्ये सगळे शिकणारे जे विद्यार्थी असतात हे सामान्य लोकांचे पोरं असतात. तर त्यामुळे आमची इच्छा झाली की बा असा कार्यक्रम घ्यायचा. ते मुलांनी तो कार्यक्रम घेतला आणि तो आज आम्ही शाळेतच आलेलो आहोत आणि तो कार्यक्रम एवढा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तो पूर्ण केलेला आहे. आजच्या या प्रसंगी आज 1 ऑगस्ट बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी आपण शाळेमध्ये केली. आणि आता जामनेरपुरा परिसरातलं एक हवं असं वाटणारं आणि सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्व शंकरभाऊ पहलवान, की त्यांची सामान्य माणसाशी पहिल्यापासून जी नाळ आहे ती जुळलेली आहे. आणि आजच्या त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी कोणताही लवाजमा न कार्यक्रम न करता सामान्य मुलांमध्ये आपण साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि तो आज त्यांनी साजराही केला. या सामान्य कुटुंबातल्या, गरीब कुटुंबातल्या मुलांना त्यांनी जे आज भेट दिल्या त्याबद्दल शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मी त्यांचा आभार मानतो. आणि भविष्यातही त्यांच्याकडून असं चांगलं कार्य व्हावं असं त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुयश चिंतितो. परमेश्वर त्यांचं आरोग्य सुदृढ ठेवो. या सामान्य लोकांच्या सेवेसाठी
ते कायम कटिबद्ध राहावं अशी परमेश्वराजवळ विनंती करतो. आणि माझ्या सरांनी सांगितले आहेत की आपल्या जामनेरपुरा या भागातील सर्वांना लहान मोठ्यांना हवीहवीशी वाटणारी ही व्यक्ती शंकरभाऊ पहलवान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना वाटून त्यांच्या शिक्षणात मोलाचा वाटा हा घेतलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या डामडौलमध्ये साजरा न करता या विद्यार्थ्यांसोबत घालवायची अशी इच्छा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. कॅमेरामन एजाज खानसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.